आणि जामर हे गावामध्ये बंद झाल्याशिवाय उठायचं नाही। बंद व्हायला पाहिजे, बंद व्हायला पाहिजे आणि पोस्टाच्या बंद व्हायला पाहिजे, बंद व्हायला पाहिजे। बंद करा, बंद करा, जामर बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, जामरचा प्रॉब्लेम बंद करा। जेल प्रशासनाचा, जेल प्रशासनाचा, जेल प्रशासनाचा। गेले 15 दिवस आम्ही ग्रामपंचायत मार्फत जेल सुप्रिटेंडंटना निवेदन दिलेलं होतं। त्याच्यामध्ये आम्ही सर्व ग्रामपंचायतमध्ये उल्लेख केलेला होता, गावातील नागरिकांना सरकारी कार्यालय, बँक आहेत, सोसायट्या आहेत आणि मुलांची आता परीक्षा चालू आहेत, बऱ्याच लोकांचे फोन पे, गुगल पे बंद झालेले आहेत आणि टोटल नेटवर्क कुठलीही काय माहिती असेल तर समजत नाही। त्यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली होती की बसून तुम्ही जामर तुमच्या जेल पुरता मर्यादित ठेवा आणि गावच्या बाहेर तुम्ही जे मोठे मोठे जामर रेंज वाढून ठेवला ते बंद करा म्हणून त्याने आम्हाला आश्वासन काय दिलेलं होतं। सर्व आम्ही ग्रामपंचायतचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मनोहर साहेब, विठ्ठल देसाई, सर्व ग्रामपंचायत सदस्य वगैरे तिथं होतो। त्यांनी काय सांगितलं, आम्हाला सरकारचा आदेश आहे। मग सरकारचा आदेश काय आहे, जेलमध्ये तुम्ही जामर बसवा आणि फोन आत सोडतात कशाला? तुमची मेन चूक काय, फोन तुम्ही आत सोडालाय आणि लोकांना, हे देश कसा आहे, लोकशाही आहे, लोकांना त्रास करून सरकार कुठला निर्णय घेणार नाही। मागे बेंगळुरूला पण हा प्रॉब्लेम झालेला, तिथल्या लोकांनी ते कारागृहाने तो त्वरित निर्णय लोकांनी आवाज उठवून बंद झालेला होता। त्यासाठी सुप्रीम पोलिसांना आम्ही हे निवेदन दिलेलं होतं, तुम्ही 8 दिवसामध्ये हे निर्णय घ्या। त्याने आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की टेक्निकल प्रॉब्लेम आम्ही बोलवलेला आहे आणि हा निर्णय घेणार म्हणून। त्याच्यानंतर विठ्ठल देसाई, उपाध्यक्ष मॅडम वगैरे आणि परत त्यांना भेटलेले होते, तरी पण त्यांनी रेंज वाढवले, खरं हे बंद केलेलं नाही। इथे लोकांना, आमच्या गावच्या हिंडलगर गावच्या लोकांना नाहक त्रास होत आहे। त्यासाठी आज आम्ही इथं एक निर्णय घेतलेला आहे, ग्रामपंचायत हे त्वरित बंद केल्याशिवाय इथनं आम्ही हलणार नाही। त्यासाठी आम्ही ते सर्व जमा झालेले आहे। यानंतर या रास्ता रोको बद्दल नागेश मनोहर साहेब 2 शब्द बोलतील। आज इथं हिंडलगा जेल समोर रास्ता रोको इथं आम्ही करत आहोत। ह्याच्यामध्ये कोणत्याही राजकारण न आणता सर्व नागरिक, सर्व पक्षाचे इथं मिळून आम्ही करत आहोत। कारण काय, आता बघितल्यानंतर 10वीच्या 12वीच्या परीक्षा होत आहेत आणि त्याचा इंटरनेट किंवा ह्याचा किती नाहक त्रास व्हायला लागलाय ते विद्यार्थ्यांनाच माहिती आहे। त्याच्यामुळे बाकी मोबाईल, इतर सेवा, आता म्हटल्यासारखं कुत्रेमणीकर यांनी सर्व तऱ्हाने इथं त्रास व्हायचे, गुगल असेल, फोन पे असेल, काही इतर काही त्याच्या संदर्भात इंटरनेट असेल, ही सगळी सेवा इथं मिळत नसल्यामुळे हिंडलगा सोडून आजूबाजूच्या मन्नूर, आंबेवडी ह्या सुद्धा नागरिकांना इथं त्रास होत आहे। आणि ह्या जेल कमिटी, तर आज बघितल्यानंतर इतकं मीडिया इथं मागच्या वेळेला सुद्धा हे निवेदन दिलं होतं अध्यक्ष, उपाध्यक्ष, हिंडलगा पंचायतच्या सदस्यांनी। प्रत्येक मीडियामध्ये, व्हॉट्सअपद्वारे असू देत किंवा सोशल मीडियाद्वारे हे इतकी बातमी व्हायरल सुद्धा होऊन हा जेल कमिटीचे चेअरमन हे ग्रामीणचे आमदार असतात किंवा कोणत्याही पक्षाचे असो, ते चेअरमन आमदार असतात। आमदारांनी सुद्धा ह्याच्यात दखल घेतली पाहिजे होती, त्यांनी सुद्धा त्यांचा ह्याच्यात प्रतिसाद मिळाला नाही किंवा हे कॉपी आज आम्ही डीसी न देता इतर सर्व नागरिकांना विनंती करतो की हे आमदारांना सुद्धा ह्याची प्रत द्यावी। कारण जेल कमिटीचे चेअरमन जे असते ते आमदार असते ह्या ग्रामीणचे, तेव्हा ह्याच्यामध्ये त्या आमदारांनी सुद्धा ह्याच्यात लक्ष देऊन हे एकदम त्याच्यामध्ये भाग घेऊन त्यांनी हे जामर बंद करायला सहकार्य केलं पाहिजेत किंवा सर्व नागरिकांनी त्यांना सुद्धा भेटून त्यांना सुद्धा अर्ज द्यावा ही मी त्यांना विनंती करतो। आणि ह्याच्या आज कुठल्याही परिस्थितीत आजच्या आज हा जामर हटला पाहिजेत, त्याशिवाय आमचा रास्ता रोको काय मी हटवणार नाही। तर सर्वांनी याची नोंद घ्यावी, कितीही होते, काही त्रास होते, परंतु आज रास्ता रोको ह्या जामरचं पूर्णपणे ह्याने आश्वासन आजच्याच बंद करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिल्याशिवाय आम्ही काही तो हटणार नाही। तर सर्वांना नम्र विनंती आहे, कोणी आपलं सगळी कामं बाजूला ठेवून ह्या रास्ता रोकोमध्ये मोठ्या संख्येनं सामील ही माझी विनंती आहे। आता आमचे ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष विठ्ठल देसाई साहेब 2 शब्द बोलतील।
या की ग? या इकडं. या की, या की. या इकडं बसा. आज या ठिकाणी निसर्गा जेलच्या समोर नेट पाहिजे, नेट पाहिजे. घोषणा मोबाईल कारखान्याचा फटका बसत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही मागच्या आठवड्यामध्ये त्याला जे प्रशासनाला एक डेडलाईन निवेदन दिलेलं होतं पंचायतीच्या वतीने. मात्र त्या पंचायतीच्या निवेदनाची पूर्तता न केल्यामुळे आज संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य आणि संपूर्ण गावातील नागरिकांना या ठिकाणी गावातील नागरिकांना या ठिकाणी रस्ता रोको करण्याची वेळ आलेली आहे. याचं प्रमुख कारण म्हटलं तर जेल प्रशासन. जेलमध्ये मोबाईल वापरण्यावर बंदी आणायला आमचं काही हरकत नाही, मात्र जेलमध्ये तुम्ही मोबाईल सोडतात कशाला हा मोठा प्रश्न आहे. आणि जेलमध्ये जर मोबाईल अलाउ केलेच नाहीत तर जामर बसवण्याचा इथं प्रश्नच निर्माण होत नाही. तेव्हा तुम्ही तुमच्या जेलच्या अंतर्गत प्रशासन स्ट्रिक्ट करावं आणि बाहेरच्या लोकांना याचा त्रास होऊ नये याची दक्षता जेल प्रशासनाने घ्यायला पाहिजेत. आणि ती न घेतल्यामुळे इथं बँक जे ग्रामपंचायतीमध्ये जे कॉम्प्युटर ऑनलाईन जे काय व्यवहार चालतात ते ऑनलाईन व्यवहार संपूर्ण ठप झालेले आहेत. या ठिकाणी बँक प्रशासनाचे जे व्यवहार ऑनलाईन चालतात किंवा अन्य कोणतेही व्यवहार ऑनलाईन चालतात हे सर्व व्यवहार बंद पडल्यामुळे ठप पडल्यामुळे आम्हाला आज ही वेळ आलेली आहे की रस्ता रोको आंदोलन करण्याची. आणि जोपर्यंत मोठ्या प्रमाणात आश्वासन मिळत नाही, जोपर्यंत जामर बंद करण्याचं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी रस्ता रोको सुरूच राहणार असं आश्वासन आम्ही या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि मोठ्या प्रमाणात आता चालू आहे, आता पब्लिक भरपूर येतील तर त्याचं उत्तर प्रशासन या ठिकाणी येऊन देण्याची कृपा आम्ही करत आहे. जेलर बाहेर येत नाहीत, पब्लिकशी बोलत नाहीत. परवा दिवशी सुद्धा आम्ही गेलो होतो, मोबाईल बघा हातात, नकार दिला. हातात मोबाईल घ्या, मोबाईल घ्या, त्यांनी मोबाईल घ्या. जेलरनं बाहेर असं येऊन पकडा. या ठिकाणी आमच्या मागण्या काय आहेत मोबाईल घ्या, ते मोबाईल जरा. व्यवस्थित ऐकून घ्यावं आणि त्या मागण्या पूर्ण करण्याचे प्रयत्न करावा अशी विनंती आम्ही करत आहे. जरा वर घ्या. रवी चौकी कसं आहे? रवी बोल जरा. हा? आज या ठिकाणी ग्रामपंचायत हिंडलग्याच्या वतीनं आज हिंडलग्यामध्ये हा सेंट्रल जेल आहे. सेंट्रल जेल मधून आज जामर लावल्यामुळे हिंडलगा ग्रामपंचायतच्या परिसरातील त्याचरित्या बिनकनहळ्ळी, आंबेवाडी, सुळगा, गणेशपूर ह्या एरियामध्ये 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती कोणत्याही तऱ्हेचं मोबाईलचं नेटवर्क येत नाहीये. त्याचरित्या ग्रामपंचायत मधली कामं देखील सगळे थांबलेले आहेत. मुलांना शाळकरी मुलांना खूप काही त्रास होत आहे. एमर्जन्सी काही असेल तर कॉल करायचा असेल तर 4-4, 5-5 वेळा ते कॉल लावावे लागतात, त्याच्यानंतर कुठेतरी कॉल लागतोय. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ह्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे? जेल प्रशासन स्वतः हे जबाबदार आहे. तुम्हाला कैद्यांना सांभाळता येत नाही, आतल्या इनलिगल गोष्टी काही आहेत त्या सांभाळता येत नाही आणि नाहक त्रास या आम्हाला लोकांना करायचा जो प्रयत्न चालू आहे हा थांबला पाहिजे. जसं बघितलं तर जेल प्रशासनानं आपल्या हद्दीपुरताच जामर लावला पाहिजे असा कायदा आहे. आणि त्या जामरचा त्रास त्या जेलच्या बाहेर होऊ नये. जेलच्या जे अधिकारी आहेत त्यांच्या सगळ्यांच्याकडे वाकीटोकी आहेत, त्या वाकीटोकीवरून ते आराममध्ये बोलतात आणि हे सर्वजण निवांत राहतात. परंतु इथल्या जो जनतेला जो त्रास होतोय या त्रासला कोण जबाबदार आहे? विचार करून आज जर तुम्हाला मोबाईल आतमध्ये आहेत म्हणून जर माहित आहे म्हणून तुम्ही जामर लावलाय, मग आतमध्ये मोबाईल गेले कसे हा प्रश्न निर्माण होतोय. मग नेऊन देणारे कोण? कुठून टाकले काय? त्यांनी घेतले काय? आले काय? मग तुम्ही आहे म्हणून जामर लावलाय. तुम्ही जामर लावलाय तर तुमच्या पुरता जामर लावा. त्याचा त्रास बाहेर होता कामा नये, बाहेरच्या लोकांना होता कामा नये. जेलमध्ये चालतं ते ऍक्टिव्हिटीज ज्या काही आहेत ते इनलिगल ऍक्टिव्हिटीज भरपूर आहेत, त्याला कंट्रोल न करता तुम्ही फालतू गोष्टींना तुम्ही दुजोरा देऊन आणि लोकांना त्रास करायचा जो प्रयत्न चालू केलेला आहे तो बंद केला पाहिजे. ಈಗಾಗಲೇ ಜೇಲ್ ಪ್ರಶಾಸನ ಏನ್ ಜೇಲ್ನಲ್ಲಿ ಏನ್ ನಡೀತಾ ಇದೆ ಇದು ಜಾಮರ್
ಈ ಜಾಮರ್ ಹಿಂಡಲ್ಗ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಹದ್ದಿನ ಹಿಡಿದು 3 ರಿಂದ 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಅಂತರದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ತರಹದ ಮೊಬೈಲ್ಗಳಾಗಲಿ ಯಾವುದೇ ತರಹದ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಈ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಬರದೇ ಇರೋ ಕಾರಣ ಹಿಂಡಲ್ಗ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಹದ್ದಿಯಲ್ಲಿರುವ ಈ ಸೆಂಟ್ರಲ್ ನಲ್ಲಿ ಜಾಮರ್ ಕುಣಿಸಿದ್ದಾರೆ. ನೀವು ಜಾಮರ್ ಕುಣಿಸ್ರಿ, ಆದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಕಂಟ್ರೋಲ್ ನಲ್ಲಿ ಜೈಲ್ ಇಲ್ಲ ಆದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಿ ನೀವು? ಇದು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಶ್ನೆಯಾಗಿದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಒಳಗಡೆ ಮೊಬೈಲ್ ಇದೆ ಅಂತ ನೀವು ಜಾಮರ್ ಕುಣಿಸಿದ್ರಿ, ಒಳಗಡೆ ಮೊಬೈಲ್ ಹೋಗಿದೆ ಹೇಗೆ? ಇದಕ್ಕೆ ಯಾರು ಕಾರಣ? ಇದ್ರ ಜವಾಬ್ದಾರಿ ಯಾರು? ನಿಮ್ಮ ಕಂಟ್ರೋಲ್ ನಲ್ಲಿ ನಿಮ್ ಕೈದಿಗಳು ಇರ್ತಾ ಇಲ್ಲ, ನಿಮ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ನಲ್ಲಿ ನಿಮ್ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಯಾಕೆ ಮಂದಿಗಳಿಗೆ ಯಾಕೆ ತ್ರಾಸ ಕೊಡ್ತೀರಿ ನೀವು? ಅದಕ್ಕಾಗಿ ದಯವಿಟ್ಟು ನಾವು ಜೈಲ್ ಸೂಪರಿಂಟೆಂಡೆಂಟ್ ಅವರಿಗೆ ಇಲ್ಲಿಂದ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಹಿಂಡಲ್ಗ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ವತಿಯಿಂದ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದೀವಿ. ಈಗಾಗಲೇ ಜಾಮರ್ ಏನ್ ನೀವು ಹೆಚ್ಚು ಮಾಡಿದಿರಲ್ಲ ಅದನ್ನ ರೇಂಜ್ ಕಡಿಮೆ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಹಿಂಡಲ್ಗ ಜೈಲ್ ಎಷ್ಟಿದೆಯಲ್ಲ ಅಷ್ಟೇ ಆವೃತ್ತಿಯಲ್ಲಿ ನಿಮ್ ಜಾಮರನ್ನ ಅಳವಡಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. ದಯವಿಟ್ಟು ಜನರ ತೊಂದರೆಗಳನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ರಿ ಅಂತ ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ರಸ್ತಾ ರೋಕೋ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದೀವಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಇದು ಯಾರು ಕೆಲಸ ಹಿಂಡಲ್ जामामुळे भरपूर त्रास होत आहे गावात. ते जवळ घ्या, तू तोंडाजवळ. हां काय म्हणते? बोला बोला. 15 दिवस झाले आम्ही निवेदन दिलं त्यांना. मग कृष्णमूर्ती साहेबांनी सांगितले होते की एक 5 दिवसच आम्ही फक्त बघणार आहे. जामरचं जे रेडिएशन आहे आम्ही चेक करायला लागलोय. मग 5 दिवसानं परत आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. परत त्यांनी सांगितले की आम्ही काय करणार नाही, तुम्ही जे नेटवर्क टावरवाले आहेत त्यांना जाऊन भेटा. त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितले की जे लिमिटमध्ये असते, रेडिएशन जे करायचं असते ते लिमिटमध्ये असते, जास्त केलं तर ते हानिकारक असते, म्हणजे सगळ्या जनतेला पण त्रास आहे त्याचा. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर त्यांचं जे जामरचं रेडिएशन आहे ते त्यांनी जे वाढवलेलं आहे ते कमी करावं. कारण का त्यांनी वाढवल्यामुळे पंचायत मधली कामं असू देत, बँकची असू देत, शाळेची असू देत, प्रत्येक मुलांना ऑनलाईन मध्ये जे स्कूलचा त्यांचा अभ्यास असतोय तो सुद्धा त्यांचा हे झालेला आहे. तोंडावरती एक्झाम चालू आहेत, नेटमुळे त्यांना भरपूर प्रॉब्लेम व्हायला लागलाय. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर रेडिएशन हे कमी करावं आणि जामर त्यांनी फक्त जेल मर्यादितच करावं एवढीच अपेक्षा करते आणि त्यांना निवेदन देते आणि लगेचच त्यांनी कमी करून जनतेला हे करावं, सुटका करावी त्याच्यातून. कारण का काय झालंय, आतमधले कैदी जे आहेत ते नॉर्मल झालेत आणि गावचे आहेत ते सगळे कैदी तसं झालेत. त्यामुळे प्रॉब्लेम झालाय सगळा. कारण का कुणाचेच मोबाईल चालू घेण्यात झाले आणि सगळं ऑनलाईन केल्यामुळे कॅशलेस म्हणजे सगळ्यांचेच प्रॉब्लेम बसले. कोणीही काही ट्रान्झॅक्शन करू शकत नाही. त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी जामरचं हे रेडिएशन कमी करावं एवढीच विनंती करते. धन्यवाद. बोले जरा माईक दे. बोला भारत माता की जय. आज आम्ही दुसऱ्यांदा इथं आंदोलन करतो आहोत. हिंडलगा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा आजपर्यंत त्यांनी जामरचं रिड्यूस केलेलं नाही आहे. सगळ्यांना 2-3 वर्षाच्या लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना माहिती आहे की आजकाल जे व्यवसाय किंवा शाळेचे अभ्यासक्रम आणि हे इतर जे सगळं चालतं ते फक्त आणि फक्त इंटरनेटच्या सेवेमुळेच चालतंय. आणि आज इंटरनेटची सेवा जर यांच्याकडून व्यवस्थित आम्हाला पुरवली जात नाही आणि त्याचा अडथळा जर हिंडलगा जामरमुळे होत आहे तर आम्ही इतक्या वेळा निवेदन देऊन इतकी मोठी आंदोलनं करून आणि रस्त्यावर ठिय्या मांडून बसून सुद्धा सरकारला जाग का येत नाही? आजकाल सरकारी नोकऱ्यांचे विषय कमी आहेत. या भागामध्ये सगळीकडे खाजगी इंटरनेट सेवे
स्टुडंट कोण असतील तर स्टुडंटच्या समस्या मांडा. स्टुडंट प्रॉब्लेम काय येतात ते या ठिकाणी स्टुडंट विद्यार्थी मांडणार आहे. हां चालू आहे का? आम्हाला ऑनलाईन अभ्यास करण्यात खूप त्रास होत आहे 15 दिवसापासून. परीक्षा आमचे सुरू आहेत आता आणि परीक्षेत आम्हाला अभ्यास करताना खूप त्रास होत आहे. जामरचा जेव्हापासून लई वाढलंय ना रेडिएशन्स तेव्हापासून खूप त्रास होत आहे. विनंती आहे की कमी करावं. जेल पूर्वीतच ठेवायचं आणि जेल पुरती मर्यादित ठेवा. लोकांना त्रास होऊ नये. गावचे जे नागरिक आहेत गावच्या नागरिकांचा जो नाहक त्रास गावच्या नागरिकांचा जो नाहक त्रास बघून आपली जी हिंडलगा पंचायत आहे, हिंडलगा ग्रामपंचायत आहे, त्याच्यात पुरुष महिला यांनी मोठा वाटा घेऊन हे जे आंदोलनाचं पाऊल उचललेलं आहे हे अगदी योग्यरित्या आहे. कुणालाही जे आपलं कर्नाटक राज्य प्रशासन आहे त्यांनी यामध्ये दखल घ्यावी. दखल घ्यायला कोण आहे ते आमदार खासदार आहेत त्यांनी यामध्ये दखल घ्यावी आणि हे आमच्या हिंडलगा गावच्या नागरिकांना जो नाहक त्रास होत आहे तो नाहक त्रास कमी करावा. हे हिंडलगा जेल कर्नाटकमध्ये हिंडलगा जे जेल आहे कर्नाटकमध्ये गेले मॅडम. बोलले डन.
ಯಾವುದೇ ಒಂದು ಕೆಲಸ ಎಲ್ಲ ಆನ್ಲೈನ್ ಆಗಿದೆ. ಆನ್ಲೈನ್ ಆದರೂ ಸಹ ಈಗ ಒಂದು ತಿಂಗಳಿಂದ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡಿದ ಕಾರಣ ಪರಿಸರದಲ್ಲಿರುವ ಎಲ್ಲ ನೆಟ್ವರ್ಕ್ಗಳು ಹೋಗಿ ಮೊಬೈಲ್ಗಳು ಚಾಲು ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಯಾವುದೋ ಒಂದು ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ. ಆದ ಕಾರಣ ಅವರು ಇನ್ನೂ ತನಕ ಏನು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ನಾವು ಇವತ್ತು ಇಂಡೆಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಮತ್ತು 3 ವರ್ಷದಿಂದ ಇವತ್ತು ಈ ಜಾಂಬರ ಸಂಬಂಧ ನಾವು ಇವತ್ತು ಧರಣಿ ಕುಂತಿದ್ದೆವು. ಮತ್ತು ಅವ್ರನ್ನ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಡೋ ಮಟ್ಟ ನಾವು ಈ ಧರಣಿಯನ್ನು ಜಾಂಬರದಿಂದ ಅಂತಂದರೆ ಸರ್ ನಮ್ಮದು ಆನ್ಲೈನ್ ಯಾವ ಕೆಲಸ ನಮ್ಮ ಪಂಚಾಯತ್ ಉತ್ತಾರ ಆಗಲಿ, ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ ಕೆಲಸ ಆಗಲಿ, ಮತ್ತು ಈಗ ಸ್ಕೂಲ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಮೂಮೆಂಟ್ದಾಗ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಆನ್ಲೈನ್ ಎಲ್ಲ ಅಭ್ಯಾಸ ಇರ್ತೈತಿ. ಮತ್ತು ಅದರೊಳಗೆ ಏನೂ ಎಲ್ಲ ಭಾಳ ತೊಂದರೆ ಆಗತೈತಿ ಅವರಿಗೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇವರು ನಮ್ಗೆ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿವಿ ಒಂದು 15 ದಿನದಿಂದ. ಮತ್ತು ಇನ್ನೂ ಅದನ್ನೇನು ಅವರು ಆಶ್ವಾಸನೆ ಪ್ರಕಾರ ಮಾಡಿಲ್ಲ. ಇದ ಕಾರಣ ನಾವು ಇವತ್ತು ಅವರು ಅವ್ರನ್ನ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಡೋ ತನಕ ಮತ್ತು ಜಾಂಬರ್ ಹಿಂದೆ ತೊಗೊಳ್ಳೋ ತನಕ ನಾವು ಇವತ್ತು ಧರಣಿಯನ್ನು ಹಿಂದ್ಕೊಳ್ಳೋಣ ಸರ್. ಅಶೋಕ್ ಕಂಬಳೆ ಗ್ರಾಮ ಬಂದ ಸರ್. ಒಂದು ವಿಜಿಲ್ ನಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ ಹಾತದ್ಯಾ, ಮೊಬೈಲ್ ಹಾತದ್ರ इकडे बघा. ओ मॅडम मोबाईल हातात धरा. मोबाईल काय असतो तो माणूस बंद करा, बंद करा, जामर बंद करा, बंद करा, बंद करा, जामर पल्ला बंद करा. जामर बंद करा, बंद करा, जामर पल्ला बंद करा. काय बंद करा, जामर बंद करा. आवाज काय केलो? आवाजाचे कपडे काढले बरे झाले. बंद करा, बंद करा, जामर बंद करा. चालू नाही जामर बंद ಮಾಡ್ರಿ. जामर लावले बंद करा, बंद करा. जेल प्रशासनाचा, जेल प्रशासनाचा, जेल सुप्रिटेंडचा, जेल सुप्रिटेंडचा. थोड्या लोकांना निवेदन आहे की बरगाळ गल्लीच्या आपला साळुंके मेडिकल आहे तिथं रस्ता चालू झालेला आहे. आले साहेब आले तिकडं. थोड्या लोकांनी तिथं जाऊन थांबावी नंबर विनंती. आता तिथं जेल सुप्रिटेंडेंट साहेब आलेले आहेत त्यासाठी बंद करा, बंद करा, जामर बंद करा. आता हे करा. हॅलो, सर्वांनी शांततेत राहावे. आता इथं जेलचे सुप्रिटेंडेंट साहेब आलेले आहेत. त्यांच्याकडून आम्ही ठोस असं आश्वासन घेतल्याशिवाय आणि इथं त्यांनी आम्हाला आश्वासन दिल्याशिवाय कुणी रस्ता रोको बंद उठायचं नाही. तरी सर्वांना विनंती आहे की त्यांनी काय सांगतात बघूया पहिला आणि नंतर त्यांचा काय निर्णय घेऊया. इकडे द्या.
जरा बाजूला त्याला हे करू. रवी समोर सांगतो तिकडे चला सर चला ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವೇನ್ ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗಾಗಲೇ ನಿಮ್ಗೆ लास्ट टाइम पहिला आम्ही निवेदन दिलेलं सांगायला पाहिजे. 3-4 ಕಿಲೋಮೀಟರ್ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಜೈಲಿಗೆ ಚಾಂಬರ್ ಅಳವಡಿಸುವಂತ ಪ್ರಸಂಗ ಯಾಕೆ ಬಂತು? ಇದು ಮೊದಲೇ ಪ್ರಶ್ನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಿಮಗೆ 110% ನಿಮ್ಗೆ ಕನ್ಫರ್ಮ್ ಇದೆ ಜೈಲಿನಲ್ಲಿ ಮೊಬೈಲ್ ಇದೆ ಅಂತ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀವು ಜಾಮರ್ನ ಅಳವಡಿಸಿದ್ರಿ, ಸರಿನಾ? ಆದ್ರೆ ಜಾಮರ್ ಅಳವಡಿಸಿದ್ರಿ, ಒಳಗಡೆ ಮೊಬೈಲ್ ಇದೆ ಅಂತ. ಒಳಗಡೆ ಮೊಬೈಲ್ ಹೋದ ಹೇಗೆ? ಒಂದು ಇಲ್ಲ ಒಂದು ಉತ್ತರ ಕೊಡಿ. ಫಸ್ಟ್ ಉತ್ತರ ಕೊಡಿ. ನಾವೇನಂತ ಇದೀವಿ ಸರ್, ನಿಮ್ ಕಡೆ ಉತ್ತರ ಯಾಕೆ ಕೇಳ್ತಾ ಇದೀವಿ? ಇದ್ರ ಮುಂಚೆ ನಿಮಗೆ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದು, ಮನವಿ ಕೊಡ್ತಾ ಇರ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಉತ್ತರ ಕೇಳ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ನಾವು ಮನವಿ ಕೊಟ್ಟು ನೀವು ಜನರ ಸ್ಪಂದನ ಮಾಡಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಹಾಗೆ? ಯಾಕೆ? ಆದ್ರೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಕಿಮ್ಮತ್ತಿಲ್ವಾ? ಹಿಂಡಲ್ಗ ಜನರಿಗೆ ಕಿಮ್ಮತ್ತಿಲ್ವಾ? ಸರ್ ಇದು ಡೆಮೋಕ್ರಸಿ ಇತ್ತು ಸರ್. ನಾವು ಸರ್ಕಾರ ಅಂದ್ರೆ ಯಾರ್ರಿ ಸರ್? ಪಬ್ಲಿಕ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್. ನಿಮ್ಗೆ ಏನ್ ಇದಾಯ್ತ್ರಿ ಸರ್ಕ್ಯುಲರ್ ಜೈಲ್ ಪೂರ್ತ ಮಾಡಿ ನಾವು ನಿಮ್ದು ಯಾವ್ದು ಕೆಲಸದಾಗ ಹಸ್ತಕ್ಷೇಪ ಮಾಡಿದೀವಿ ಸರ್ ಇಷ್ಟು ದಿವಸ. ಈಗ ನೀವು ಪಬ್ಲಿಕ್ ಯಾಕೆ ತ್ರಾಸ ಮಾಡ್ತೀರಿ? ಇಂಡಿಯಾ ಇಸ್ ಡೆಮೋಕ್ರಸಿ ಕಂಟ್ರಿ ಸರ್. ಫಸ್ಟ್ ಎಲ್ಲಾರು ನಾವು ಎದಕ್ಕೆ ಪಬ್ಲಿಕ್ ಸರ್ಕ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್? ಎಲ್ಲಾರು ನೀವು ಇರ್ಲಿ ನಾವಿರ್ಲಿ, ನಾವು ನಿಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿಗಲ್ ಏನು ಮಾಡಂತ ಹೋಗಲ್ಲ ಸರ್. ನಿಮ್ ಈಗ ಏನಂದ್ರೆ ಅವ್ರು ರವಿಕುಮಾರ್ ಸರ್, ನೀವು ಒಳಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಾ ಅದ್ರ ಬದಲು ನಾವು ಏನು ಮಾಡೋಲ್ಲ. ನೀವು ನಮ್ಗೆ ಏನು ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿರಿ ಸರ್? 8 ದಿವಸದಾಗ ಟೆಕ್ನಿಷಿಯನ್ ಬಂದು ನೀವು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡ್ತೀರಂದ್ರಿ. ಈ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಒಳಗ ಪೂರಾ ನಮಗೀಗ ಏರಿಯಾದಾಗ ಎಲ್ಲಾ ಕೆಲಸ ಅದಕ್ಕೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ಯಾರು ಸರ್? ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ ಸರ್ ಅದಕ್ಕೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ಯಾರು ಸರ್? ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಎಕ್ಸಾಮ್ ನಡೆದಾವ್ ಸರ್, ಈಗೆಲ್ಲಾ ಆನ್ಲೈನ್ ಆಗೈತೆ ಸರ್. ನಿಮಗ್ ಗೊತ್ತಿತ್ರಿ, ಎಲ್ಲಾ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಆನ್ಲೈನ್ ಕ್ಲಾಸಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್. ಅದಕ್ಕೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ಯಾರು ಸರ್? ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಸರ್ ಇದ್ರಿಗೂ ಮುಂದೆ ನಿಮಗೆ ಬೆಂಗಳೂರು ಜೈಲ್ ಆಗೈತೆ ಸರ್. ಅಲ್ಲಿ ಪಬ್ಲಿಕ್ ಡಿಮಾಂಡ್, ಪಬ್ಲಿಕ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಸರ್. ನಾವು ಪಬ್ಲಿಕ್ ಸರು ಎಲ್ಲ ಮಾಡೋದು ಸರ್. ಇದು ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಸರ್ಕ್ಯುಲರ್ ಕಳಿಸ್ತೀರ ಅಂದ್ರಿ ಮೇಲೆ ಅದ್ರ ನೀವು ಏನೈತೆ ಅದ್ರ ತಗೊಂಡ್ ನಿಮ್ ಜೈಲ್ ಪುರ್ದ ಮಾಡಾಕೆ ಬೇಕು ಸರ್. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಈಗ ठोस ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಡ್ರಿ ಸರ್. ಇಂದ ठोस ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಡ್ರಿ, ಅವಾಗ ನಾವು ಅದಾವ್ರು ಇದರಿಂದ ಹೇಳವ್ರ ಸರ್. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮಗೂ ಸರ್ ರೈಟ್ಸ್ ಅದಾವ್ सर. ನಿಮ್ ಕಡೆ प्रॉब्लेम झालाय, 4-5 लोकांना हार्टचा प्रॉब्लेम झालाय. त्यामुळे तो प्रॉब्लेम येतोय. उत्तर माताडी सर पब्लिक पेशंट ಒಳಗೆ हार्ट प्रॉब्लम ಆಗಿದೆ. 15 दिन का पहला वो अंदर आए थे जेल में, अब 4 दिन में करके थे बोले थे. कितना दिन हुआ अभी? को नहीं हुआ. 15 दिन पहला सब हम मेंबर आए थे जेल में, अध्यक्ष उपाध्यक्ष में मेंबर है. अब क्या बोलते 4 दिन में करके दे. त्या ग्रामपंचायत सदस्यांना पण किंमत दिली नाही त्यांनी. आज ಗ್ರಾಮಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರಿಗೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ, ಹೊರಗಡೆ ಬರ್ಲಿಲ್ಲ. कहीं को नहीं हुआ. 4 दिन में कंट्रोल करके ಯಾವ सर क्या हुआ है? हिंडल का गाँव तो छोड़िए, आजू बाजू सराउंडिंग 4 से 5 किलोमीटर गाँव में 2 पेशेंट वहाँ अटैक हुआ. लेकिन एम्बुलेंस को बुलाने के लिए मोबाइल बंद है. ये मेजर प्रॉब्लम. और दूसरी बात बोला एग्जाम शुरू है स्टूडेंट लोग, बच्चों का 12th का 10th का, समझो प्राइमरी का, जो भी आज का जो सिलेबस रहते हैं क्या रहते हैं वो पूरा इंटरनेट पे उनको मिल रहा है. तो उनको बच्चों का प्रॉब्लम है. और आजकल ऑनलाइन ऑफलाइन दोनों ही स्कूल में चल रहे हैं. तो एग्ज़ाम के लिए एक्चुअली स्टूडेंट का कितना इधर तकलीफ हो रहा है, जो जिनके बच्चे स्कूल में जाते हैं उनको ही पता है, वो पेरेंट्स लोग हैं. और कैसा है, आप जेल के अंदर आप कैदी लोगों को, जो लोगों को मोबाइल का उनका आपका इश्यू हो रहा है, इस वजह से आपने जामर बिठाया. पहले आप स्ट्रिक्टली करो कि अंदर कैसा मोबाइल छोड़ना है कि नहीं. आप पहले आपकी जिम्मेदारी निभाओ. क्या हो रहा है, बाहर के लोग अभी जैसे बाहर के लोग कैसा है, हम कैदी के जैसा हम जी रहे इधर के लोग, और अंदर जो आजाद पंछी जैसे लोग जी रहे. तो पहले आप इसके ऊपर ध्यान दीजिए सर. सर मेरी बात तो खत्म होने दीजिए. इसके पहले भी पंचायत ने, गांव के नागरिक ने आपका बहुत बार मनवी दिया, निवेदन दिया, इसका आपने रिप्लाई भी दिया नहीं, कुछ भी एक्शन किया. कितना तकलीफ हो रही है. आज को रास्ता रोको करना पड़ रहा है. किसके लिए? पब्लिक के लिए. लेकिन क्या हो रहा है, इधर आने जाने लोगों का हमारे वजह से भी तकलीफ हो रही है कि नहीं. इसका कारण आप खाली ओनली जेल है सर. तो आप पूरा जिम्मेदारी लेके कुछ भी करके जामर हटाइए. और जामर का जो आपका रेडिएशन है खाली जेल के मर्यादित तो उतना ही कीजिए प्लीज. ये अपना रिक्वेस्ट है सर पूरे गांव की तरफ से.
ಕೊಡೋಣ ಮೈಕ್ ತೋರಿಸಿ ನಿಮಗೆ ಇದು ಹೊಸದಾಗಿ ನಾವು ಇನ್ಸ್ಟಾಲೇಷನ್ ಮಾಡಿ ನಾವು ಇನ್ನೂ ಚೆಕ್ ಮಾಡೋ ಹಂತದಲ್ಲೇ ಇದ್ದೀವಿ. ಇದು ಫುಲ್ ಫಿನಿಶಿಂಗ್ ಆಗಿಲ್ಲ. ನಾವು ಇನ್ನೂ ಇನ್ಸ್ಟಾಲೇಷನ್ ಇನಿಷಿಯಲ್ ಸ್ಟೇಜಲ್ಲೇ ಇದ್ದೀವಿ. ಸರಿನಾ? ನೀವು ಒಂದು ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ ನಮ್ಮ ನಾವು ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಹಿಂಡಲ್ಗದಲ್ಲೇ ಇರೋದು, ನಮ್ಮ ಹಿಂಡಲ್ಗ. ಸರಿನಾ? ನಮಗೂ ಈ ಸಮಸ್ಯೆನ ಫೇಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನನ್ನ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳೇನು ಬೇರೆ ಊರಲ್ಲಿ ಏನಿಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೂ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ. ಸರಿನಾ? ನನಗೂ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಸರಿನಾ? ಇದು ನಾವು ಇನ್ಸ್ಟಾಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಇನಿಷಿಯಲ್ ಸ್ಟೇಜಲ್ಲೇ ಇದೆ. ಇನ್ನೂ ಕಂಪ್ಲೀಷನ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ನ ನಾವು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಸರಿನಾ? ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಟೀಮು ಇವರು ಇನ್ಸ್ಟಾಲೇಷನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅಷ್ಟೇ ಇವರು ಬಂದಿರೋದು. ಉಳಿದಂತೆ ಒಂದು ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಟೀಮ್ ಬರ್ತದೆ. ನಮ್ಮ ಹೆಡ್ ಆಫೀಸ್ನಲ್ಲಿ ಈ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಅಲ್ಲ. ಓವರಾಲ್ ಎಷ್ಟು ಜೈಲಿಗೆ ನಾವು ಮಾಡ್ತಿರೋದು ಎಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಅದನ್ನು ವಿತಿನ್ ಓವರಾಲ್ ಪ್ರಿಮಿಸಸ್ ಹಾಗೆ ಅದನ್ನು ಫ್ರೀಕ್ವೆನ್ಸಿ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ DG ಅವರಿಗಾಗಲೇ ಕ್ರಮ ತಗೋತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸರಿನಾ? ಇಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಕಂಪ್ಲೀಷನ್ ಆಗಿಲ್ಲ. ಸರಿನಾ? ನಾನು ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನೀವು ಒಂದು ದಿನ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಮೆಂಬರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಬಂದ್ರಿ, ನನ್ನ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಕೂರಿಸಿ ಅವ್ರಿಗೆ ಟೀ ಕುಡಿಸಿ ಗೌರವಯುತವಾಗಿ ನಾನು ಮಾತಾಡಿಸಿ ಕಳಿಸಿದ್ದೀನಿ. ನಾನು ಹೊರಗಡೆ ಬಂದು ಮಾತಾಡಿಸಿಲ್ಲ ಅಥವಾ ಅಗೌರವ ತೋರಿದ್ದೀನಿ ಅಂದರೆ ಅದು ತಪ್ಪು. ಆಮೇಲೆ ನಮಗೂ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ. ನನ್ನ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳ ಕ್ವಾರ್ಟರ್ಸ್ ಇರೋದು ಕೂಡ ಹಿಂಡಲ್ಗದಲ್ಲ, ನಾನು ಕೂಡ ವಾಸಿಸೋದು ಕೂಡ ಹಿಂಡಲ್ಗದಲ್ಲ. ಈಗ ತೊಂದರೆ ಇದೆ, ಅದನ್ನು ಸಪ್ರೇಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ನಾನು ಈಗಾಗಲೇ ಮಾತಾಡಿದ್ದೀನಿ. ಸರ್ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನೀವು ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಜಮಾರ್ ಬಂದಿದೆಯಲ್ಲ, ನೀವು ಟೆಕ್ನಿಷಿಯನ್ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಟೆಕ್ನಿಷಿಯನ್ ಬರಲಿ, ಟೆಕ್ನಿಷಿಯನ್ ಬರುವವರೆಗೆ ನೀವು ಜನರಿಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡಬೇಡಿ. ಟೆಕ್ನಿಷಿಯನ್ ಬಂದ ನಂತರ ನೀವು ಅದನ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. उस दिन सर हम उस दिन आए थे सर, आप क्या बोले सर 4 दिन में प्रॉब्लम सॉल्व करते बोले थे. अभी भी 15 दिनों अभी भी वही रीजन दे रहे हैं सर. वो टेक्निकल आने तक